नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे माझ्या चॅनल रुपालीज किचन रेसिपीमध्ये। नॉर्मल डोसा तर सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे हेल्दी असा नाचणीच्या डोसाची रेसिपी। आणि त्यात पोहे तांदूळ असे काही न वापरता कुरकुरीत असा नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते आज तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी नाचणी, अख्खी नाचणी, आणि अर्धी वाटी उडीद डाळ पांढरी, आणि 1 चमचा मेथी दाणे। सगळं साहित्य आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। नंतर आपण याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। धुवून झाल्यानंतर त्यात भिजेल एवढं पाणी मी त्यात टाकणार आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपण त्याला भिजत ठेवूया। पाच ते 6 तास झाले आहे। नाचणी डाळ आणि मेथ्या छान भिजले आहे। आता याच्यातले पाणी काढून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। जसे आपण नॉर्मली इडली किंवा डोसाचे बॅटर बनवतो ना, अगदी तसेच हा बॅटर आपल्याला इथे तयार करायचे आहे। मिश्रण इथे वाटून झाले आहे। आता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकते आहे। मीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 7 ते 8 तासासाठी आता आपण याला फुगण्यासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे हे छान फर्मेंट होईल। 7 ते 8 तास झालेले आहे। हा दुसऱ्या दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आहे। तुम्ही पाहू शकता बॅटर किती छान असे फुगले आहे, छान जाळी पडली त्याला। बॅटर एकदम असं हलकं झालं आहे। डोसा बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। आता इथे मी तवा गरम करून याच्यावर मी बॅटर टाकून छान पसरवून घेते आहे। एकदम असं पातळ असं पसरायचं आहे, जेणेकरून आपला डोसा एकदम कुरकुरीत होईल। त्यावर मी आता थोडे तूप लावते आहे। तुपामुळे छान चव येते डोस्याला। आता आपण याला थोडं मंद आचेवर छान भाजून घेऊया, म्हणजे खालून छान क्रिस्पी होईल। बघा किती इझिली हा डोसा निघतो आहे। खालची बाजू छान व्यवस्थित भाजून झाली आहे। दुसरी बाजू आपण भाजून घेऊया। डोसा आपला इथे रेडी झाला आहे। दुसरा पण एक डोसा करून दाखवते मी। असं मध्ये बॅटर टाकून मधून असं बाजूला फिरवत जायचं आणि पातळ असं लेअर करायचं। बघा हाही डोसा किती छान क्रिस्पी झाला आहे। एकदम इझिली या तव्यातनं निघतो डोसा। भाजून घेऊया। हा माझा कास्ट आयर्नचा तवा आहे। याच्यावरही खूप छान असे डोसे होतात। तुम्ही इथे नॉनस्टिक तवाही वापरू शकता। हाही डोसा आपला रेडी झाला आहे। छान असं नारळ चटणीसोबत आपण इथे सर्व करूया। या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या इडली सांबारच्या व्हिडिओमध्ये आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक पाठवणार आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। इथे मी तुम्हाला डोसा तोडून दाखवते आहे की किती क्रिस्पी डोसा झाला आहे। हेल्दी ग्लुटन फ्री नाचणी डोसा आपला इथे रेडी झाला आहे। तर वाट कसली बघताय, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया लवकरच आपण नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।